नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चिपळूण येथे आलेलो आहोत फार्म बघण्यासाठी। खरं तर आम्ही हे पिल्लं देण्यासाठी आलो होतो। तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की आपण पिल्लं देण्यासाठी सावर्डे इथे आलो होतो आणि तिथूनच हे यांचा फार्म आहे तो जवळ आहे। आणि म्हणजे दुसरं काय महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं वाटलं की आपण आता ह्यांना भेटायला तर येणार आहोत, ह्या भागात आलेलो आहोत पिल्लं द्यायला, यांच्याशी रोज कॉन्टॅक्ट आहे आणि फार्म आहे तर इथं आलो आम्ही। आणि इथे तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की बाबा फार्म बघायला वगैरे आता हे जातातच बऱ्याच ठिकाणी, तर तसे चालेल, तर ह्याचं तसं कारण नाही। एक दुसरं कारण होतं की आपण बऱ्याच ठिकाणी पिल्लं दिलेले आहेत, तर सगळीकडे काय जाता येत नाही, तर बऱ्याच लांब लांब महाराष्ट्रात आपण पिल्लं देतोय। जालन्याला दिले आहेत, यवतमाळला वगैरे पिल्लं दिलेले आहेत लांबचं म्हटल्यावर, तसंच पुण्यात वगैरे बऱ्याच ठिकाणी पिल्लं दिले। पण आता त्या भागात जर गेलो आपण तर त्या जवळचं फार्म असतील, आपण पिल्लं वगैरे दिलं तिथं आपण जातो। तसंच त्या पद्धतीने आम्ही चिपळूणला आलो आणि चिपळूण जवळच यांचं कोपरे म्हणून गाव आहे, इथं जवळ आसपास आहे, म्हणजे जास्त लांबचं अंतर नाही म्हणून आम्ही इथं आलो आहे। तर पिल्लं दिलेली होती आम्ही गेल्या वर्षी मे 2023मध्ये इथं पिल्लं दिली होती। तर आम्ही विचार केला की चला आता आपण पिल्लं दिलेल्या आहेत, सरांची कॉन्टॅक्ट तर असतो, पण स्वतः जाऊन डोळ्याने बघावं की पिल्लं कशी आहेत किंवा कोंबड्या कशा आहेत, का तर त्या पिल्लं राहिलेल्या आहेत, कोंबड्या झालेल्या आहेत, त्यांचं उत्पन्न पण सुरू झालेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घ्यायचा होता। एक आपल्याला पण माहिती मिळते की बाबा संगोपन कसं झालं आहे। असं तर सांगतात की संगोपन चांगलं आहे। आम्ही पहिले एकदा म्हणजे यांच्याशी बोललो होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा व्यवस्थित वगैरे आहे, तर त्यामुळे बघण्यासाठी म्हणून इथं आले। तर आपण सगळं आता बघणार आहोत। आम्ही ज्या ठिकाणी पिल्लं दिलेले आहेत ती कोंबड्या कशा आहेत आणि कोंबड्या सरांनी सांभाळल्यात कशा, ते पण सगळं बघायला भेटेल म्हणून इथं आलं। तर आपण आता सरांशी सगळं बोलूया, त्यांच्याशी चर्चा करूया की पिल्लं कशी सांभाळेत किंवा त्यांना कसं वाटलं, त्यांचं उत्पन्न कसं सुरू आहे, सगळ्या गोष्टी आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर तुमची ओळख सांगा, तुमच्या फार्मची ओळख, सगळे म्हणजे तुमचं नियोजन कसं आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या व्ह्यूअर्सना सांगा। नमस्कार, माझं नाव सिद्धेश कदम। माझा हा फार्मचं नाव आहे हॅपी एग्ज नर्चर्ड हॅन शॉर्ट फॉर्ममध्ये। कारण आपलं फार्मवरती आपलं जसं नाव आहे हॅपी एग्ज नर्चर्ड, याचं नावच असं आहे की कोंबड्या हॅपी असतील तेव्हा त्यांचं अंडं असेल ते पण चांगल्या पद्धतीचं निघतं। आणि आपला फार्म आहे हा चिपळूणमध्ये कापरे गावामध्ये आहे। तर मी ह्यांच्या भक्ती ॲग्रो फार्मकडून सन 2023मध्ये मे महिन्यामध्ये पिल्लं घेतली होती 1 महिन्याची, आणि खूपच चांगल्या पद्धतीने पिल्लं डिलिव्हर पण झालेली आणि खूप हेल्दी होती। आता जवळपास एक 7 ते 8 महिने झालेत पिल्लांना घेऊन, मेपासून 7 महिने पकडून चालू आहे आपण। तर आता हे पिल्लं आता चांगल्या पद्धतीने मोठे झालेत। त्यातले बरेचसे कोंबडे जे आहेत, जे आपल्याला नको असतात किंवा काय आपल्याला विक्रीसाठी पाहिजे, ते मी विकून पण झालो आहे। खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं टेस्ट पण आहे, क्वालिटी उत्तम। भक्ती ॲग्रो फार्मसाठी मी ऑल द बेस्ट सांगतो, कारण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, त्यांची पिल्लांची क्वालिटी पण खूप चांगली आहे। तर आपण आता माझा फार्म तुम्हाला मी दाखवतो कसं आहे ते, या। तर अजून कोंबड्या सोडायच्या आहेत, आम्ही लवकरच आलो होतो। तर कोंबड्या अगोदर सोडायच्या आधी आपण त्यांनी काय काय व्यवस्थापन आज केलं ते बघू आणि त्याच्यानंतर कोंबड्या सोडू। अजून बरीचशी कामं पण चालू आहेत इथं, तुम्ही बघताय सगळीकडं। तर काय काय कामं सुरू आहेत, पुढचं नियोजन काय आहे, सगळी माहिती आपण घेणार आहोत। ही आमची काजू जर्मन शेपर्ड। हो, या। आणि ह्या ताई यांच्या मदतीला असतात, कारण का ना तुम्हाला माहिती पुढे सांगणारच आहे मी, एकटेच असतात, त्याच्यानं मदतीची गरज आहे सगळ्या गोष्टींसाठी। त्यामुळे ह्या ताई दिवसभर मदतीला असतात, कोंबड्यांची कामं, इथलं काय कुठलं फार्मचं जे काम असेल ते सगळ्या ताई करतात, त्याचबरोबर सरपण सुद्धा करतात, किंवा इथं नसले फार्मवर तर त्या ताई इथली सगळी काळजी घेतात। आता आपण बघू शकता ही जवळपास एक आठवड्याभराची पिल्लं इथे आपण ठेवली आहेत। तर ह्यांच्यासाठी ब्रूडिंगची सेटअप आपण हे केलेलं आहे, यामध्ये फक्त आपण एकच बल्ब वापरला आहे। काही लोक 2-3 बल्ब लावतात आणि जास्तच गरम करून टाकतात, त्याच्यामुळे पक्षी डिहायड्रेट होतं आणि पाणी जास्त पितं, आणि मग त्यांना डायरियासारखं पण थोडंफार काहीतरी त्रास होऊ शकतो। आता आपण बघू शकता की आमची काजू पण यांच्यासोबत फिरते, काय हल्ला करत नाही, काहीच नाही। कोंबडी त्याच्यावर हल्ला करते, कोंबडी उलट त्यांच्यावरती हल्ला करते। चलिए काजू बाजूला। ही पिल्लं जवळपास एवढी सारी पिल्लं एका कोंबडीसोबत आपण ठेवली आहेत इथे, तरी ती व्यवस्थित आहेत। एक आठवडा झाला असून सुद्धा त्यांना काही मोर्टॅलिटी नाही, काहीच नाही, एकही पिल्लू अजूनपर्यंत मेला नाही।
एक आठवड्याभराचे झाले बाकी दररोज उघडा राहू द्या. हो पण आपण बघू शकतो काही पिल्लं आहेत थोडी. म्हणजे आपण नैसर्गिकरित्या कोंबडी बसवली अंड्यांवरती. कोंबड्या जमिनीवर का बसवलं तुम्ही? आम्ही विचार केला की एक वेगळं एक्सपेरिमेंट करूया की आपण रेग्युलरली बघतो की खाली गवत ठेवतात, एका तेलाच्या डब्यामध्ये किंवा बादलीमध्ये ठेवतात. तर विचार केला आपण जमिनीवरती ठेवून का प्रयोग करू नये. तर जमिनीवरती पण प्रयोग आम्ही केला, त्याचं रिझल्ट पण चांगला आला आहे. आपण आता थोड्या वेळा अगोदर जे पिल्लं बघितली जास्त क्वांटिटीमध्ये, ते जमिनीवरती ठेवूनच आम्ही ते पिल्लं काढली कोंबडी खाली. ही आठवड्याभराची पिल्लं आहेत आणि एकदम फ्रेश हेल्दी पिल्लं आहेत. थंडीचं वातावरण आहे तरी सुद्धा कोंबड्या पिल्लं सगळे व्यवस्थित. आणि दुसरं म्हणजे पिल्ला कोंबड्यांच्या कुठल्या पंख वगैरे गेलेले नाहीत, व्यवस्थित कोंबड्या सांभाळतात, फ्रेश दिसतात. पक्ष्यांचे पंख वगैरे चमत्कार दिसतात. मोठ्या कोंबड्या ते तिकडे ठेवलेल्या आहेत. ह्या सगळे आपण पिल्लं दिली होती, त्याच्या आता मोठ्या कोंबड्या झाल्यात आणि त्या कोंबड्यांनी आता अंडी पण द्यायला सुरुवात केली आणि पिल्लं पण तयार केलेली आहेत. आपण बघू शकता या दिशेला आपण एक ब्रूडिंग सेटअप केला आहे, एक एक्सपेरिमेंट म्हणून की जाळीमध्ये एक पिंजरा बनवून आपण त्याला वरती उचललेलं जमिनीपासून. एक आपण ह्याला बॅटरी सिस्टम पण म्हणतो. तर त्याच्यामध्ये हा एक आपण प्रयोग केला आहे, ज्याच्यामध्ये पक्षी पण आपण बघू शकतो खूप हेल्दी आहेत. एक बल्ब सोडल्या 2 बल्ब आहेत, दुसरा बल्ब आता जो बंद झाला आहे तो. आणि त्याची सर्व विष्ठा खाली पडते, ज्याच्यामुळे त्यांना विष्ठेच्या संपर्कात येत नाहीत ते पक्षी आणि ते खूप हेल्दी राहतात. त्याच्यामुळे हे बॅटरी सिस्टम आहे. फक्त ब्रूडिंगसाठी आपण एक महिन्याभरासाठी आपण ठेवतो पिंजऱ्यामध्ये. आपण इथे बघू शकता इथे पण एक कोंबडी ठेवली, त्याच्यासोबत पिल्लं आहेत त्याच्या कोंबडीची. ही पण आपण कोंबडी खालूनच पिल्लं काढलेली आहेत आणि खूप जमिनीवरच काढली आहे. मेन म्हणजे आपण बघू शकतो की पिल्लं पण फ्रेश आहेत, हेल्दी आहेत आणि सर्व अंडी त्यांनी कोंबडीने काढली आहेत. ही आपली खाद्याची भांडी इथे आपण ठेवली आहेत जरा. एकटेच आहेत, राहायलाच एकटे आहेत. म्हणजे त्यांच्या फॅमिलीतलं वगैरे कोण नसतं. ते काजू तुम्ही बघितली, ती काजू आणि दोघं असतात. म्हणजे आता पुरुष म्हटल्यावर त्यांना गरज असते म्हणजे खायला वगैरे करून देणं, तर ते सगळं सरच करतात. त्यांचे कपडे धुणे वगैरे आणि त्याबरोबर हा फार्म बघणे, त्यामुळे जरा इथं अजूनही हे वाटत नाही. पण हळूहळू त्याची सवय होऊन जाते आणि त्यामुळे आता ताई पण मदतीला घेतलं, तुम्ही बघितलं. त्यामुळे आता सगळं व्यवस्थित सेटअप होईल. अगोदर म्हणजे आम्ही पिल्लं द्यायला आलो होतो तेव्हा हा असा सेटअप नव्हता. आता एकदम वातावरण वेगळंच आहे. तर सर आता दुसरं म्हणजे तुम्ही कोंबड्यांना काय दाखवा. आता आज आपण लवकर आल्यामुळे त्यामुळे तुम्ही बघू शकता की हे सर्व पक्षी वरती बसतात रात्रीचे. आता पण सकाळ झाली तर ह्यांना बाहेर जायचे म्हणून खूप ॲक्टिव्ह झाले जातात. नाहीतर रात्रीच्या वेळेला वरती जाऊन एकदम शांत असतात. आता आपण हे थोड्या वेळातच सोडणार आहोत. तरी दुसरा साईडचा आहे आपला शेडचा. आपण बघू शकता हे पक्षी कसे वरती बसलेले सर्व. काय काय खाली पण आहेत जे आता बाहेर जायला एकदम उत्सुक आहेत. पण यांना थोड्या वेळातच बाहेर सोडणार आहोत आता. कोबा केला असता तर एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये होतो की विष्ठा त्याच्यावरती राहते आणि ओलावा राहतो, ज्याच्यामुळे बरेचसे डिझीजेस, कॉक्सिडिओसिस आपण कॉक्सी पण बोलतो काय मध्ये, त्याचं आजार पण आलं असतं आणि त्याच्यामुळे पिल्लांची मोर्टॅलिटी झाली असते, पिल्लं आजारी पडले असते. आता माती असल्यामुळे त्या विष्ठेमधलं पाणी माती सोकून घेते, त्यामुळे ती विष्ठा सुकलेली असते. आपण हे बघू शकता एकदम पावडर जातो चुरा. विष्ठा आहे ही कोंबडीची, सुकून जाते लगेच. म्हणजे एक आपण नंतर खत म्हणून पण वापरू शकतो भविष्यामध्ये. ह्याचा हा फायदा, माती केलेलं सर्वात बेस्ट असतं. इथे आपण बघू शकतात इथे हे तेलाची आपण भांडी कट करून ठेवली आहेत वेगवेगळ्या आकारची. याच्यामध्ये कोंबड्या येऊन स्वतः अंडी घालतात. त्याच्यामध्ये आपण एक बॉल पण सोडलेला आहे, जेणेकरून कोंबड्यांना कळतं की बाबा ही अंडी देण्याची जागा आहे. कोंबडी येऊन स्वतः ती बघते ह्यात अंड घातलेलं आहे का, तर ह्यांना हे अंड म्हणून दिसते. ह्याला आपण टेबल टेनिसचं बॉल बोलतो. तर हे आपल्याला एक 10 रुपयाला पण मिळू शकतो मार्केटमध्ये.
आता आपण शेडच्या बॅकच्या साईडला जाऊया, पाठच्या साईडला, जिथे आपण आपले मोठे पक्षी ठेवले आहेत, जे आम्ही सरांकडूनच घेतलेले आहेत, सर आणि मॅडमकडून. आता आपण हे दोन वेगवेगळे दरवाजे जे आपण बघताय त्याचं कारण आहे की आपण सिस्टम ऑटोमॅटिक करणार आहोत. सकाळी ऑटोमॅटिकली एक दरवाजा उघडेल आणि रात्री ऑटोमॅटिकली दरवाजा बंद पण होईल. ह्याचं पण सिस्टम आम्ही इथे लावणार आहोत. तर आता कोंबड्या मी बाहेर सोडतो, आपण बघू शकता. आपण बघू शकतो कोंबड्यांना इथे आपण खायला पण टाकले. सध्या आम्ही बाहेरचं फीड, कंपनीचं फीड टाकतोय. तर आपण बघू शकतो कोंबड्या कसा मुक्त संचार पद्धतीमध्ये वाढत आहेत, मोठ्या होत आहेत आणि एकदम हॅपी राहतात. त्यांना कोणताही स्ट्रेस नाही. त्याच्यामुळे आपण बघू पण शकता की कोणाची पिसं कोणी कोणाला बोचलं नाही आहे, काहीच नाही. सर्वांची पिसं शाबूत आहेत. आपण बघू शकतो आपण शेवग्याची झाडं पण लावली आहेत. खाली करून आपण इथे बघू शकतो काही कोंबडे असे वेगळे ठेवलेत आम्ही, कारण हे जरा ब्रीडर कोंबडे आपण ज्यांना म्हणतो, ब्रीडिंगसाठी आपण वापरतो स्पेशली, त्यांना आपण इथे वेगळं ठेवलेलं आहे. त्यांची वेगळी आपण काळजी घेतोच. त्यांची ग्रोथ बघू शकता आपण, खूप चांगली आहे. क्वालिटी, कलर पण आपण बघू शकतात. त्यांना प्रॉपर केअर घेतली तर ते आपल्याला पण रिझल्ट चांगलाच देणार. तर आपण त्यांना आपल्या लहान बाळासारखं सांभाळलं तर ते पण आपल्याला तसंच रिझल्ट देतात. आपण हा एक मोठा कोंबडा, अजून एक कोंबडा ठेवला आपण. त्यांची तुम्ही जेवढी चांगली काळजी घ्याल तेवढंच ते तुम्हाला चांगलं रिझल्ट पण देतील. चांगलं पाणी द्या, चांगलं खाणं द्या. आपण पण काही लोक बोलतात की मातीवरती खाद्य टाकू नका. आम्ही मातीवरती टाकतो कारण आमची माती चांगली आहे, साफ आहे. कचरा किंवा ओलावा नाही आहे मातीमध्ये आमच्या, ज्याच्यामुळे आजारपण पण कमी पसरतो आपल्या फार्मवरती. जेवढी जास्त आपली माती ओली राहील, खाद्य त्या घाणीत पडेल, तेच खाद्य खाणार, त्याच्यामुळे कोंबड्यांना बरेचसे आजार पण येतात. आमच्या इथे आजार पण काहीच नाही. आपण बघू शकता एकही कोंबडी आजारी नाही. आमच्या इथे कोणतं बोलतात ना, एक आयसोलेशनमध्ये आपण ठेवतो कोंबडीला, तसं एकही कोंबडी आपल्या इथे आयसोलेशनमध्ये नसते. क्वचितच तुम्हाला कधीतरी दिसेल तर दिसेल, नाही तर नाहीच. आता थंडीचा म्हणजे थंडी आहे, आता फेब्रुवारी सुरू आहे, थंडी येऊन गेली. मग थंडीच्या ह्याच्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला का? म्हणजे थंडीमुळे CRD होणे, पिल्लांना, कोंबड्यांना असा काय प्रॉब्लेम आला का तुम्हाला? नाही, बिलकुल नाही. कारण का नाही आला प्रॉब्लेम तुम्हाला? त्याचं कारण असं आहे की आपण शेडला पूर्णपणे आपण बघू शकतो इथे ताडपत्री लावून आपण पूर्ण पॅक करून घेतो. प्लस आपण काही बल्ब वगैरे पण सोडतो आतमध्ये, ज्याच्यामुळे त्यांना गरमी पण मिळते. आपण ब्रूडिंगच्या एरियामध्ये पण बघितलं, जेवढे बल्ब पाहिजे होते तेवढेच आम्ही ठेवले. अति नाही किंवा एकदम पण कमी नाही. जेवढे पाहिजे तेवढेच बल्ब ठेवा. याच्यामुळे तुमच्या इथे फार्मवरती इलेक्ट्रिकल हजार्ड म्हणजे काही शॉर्ट सर्किट किंवा वायर जळणे हे पण प्रकार होत नाही. ज्याच्यामुळे आपला फार्म पण सुरक्षित राहतो आणि पक्षी पण आपले सुरक्षित राहतात. यांना औषध उपचार काय म्हणजे तुम्ही देता का? अँटीबायोटिक वगैरे काय असतं? शेड्यूल असतं कोंबड्यांसाठी औषधांचं वगैरे, तसं तुमचं काही शेड्यूल आहे का औषधांसाठी? आता आपण एक उदाहरण म्हणून सांगतो. आपल्याला जेव्हा आजारपण येतो तेव्हाच आपण डॉक्टरकडे जातो. सारखं उठसूट मन आलं की बाबा चला डॉक्टरकडे जाऊया, मला डॉक्टरना भेटायची इच्छा झाली आहे, चॉकलेट म्हणून ते औषधांना खातात की बाबा चॉकलेट आहे, गोड आहे, असं काहीच नाही. आपण कोंबड्यांना पण असंच करतो की जेव्हा आजारी पडतील तरच आम्ही त्यांना औषध उपचार करतो. आणि ते पण सर्वांना एकत्र औषध उपचार करत नाही. जी कोंबडी आजारी झाली आहे तिला आम्ही वेगळं करतो, सेपरेट करतो, तिला औषध उपचार करतो आणि मग तिला काही दिवसानंतर तिला परत सोडतो जेव्हा ती चांगली हेल्दी झाली असेल तेव्हा. आणि ते पण औषधांमध्ये विड्रॉल पिरियड असतो, त्यामुळे आम्ही त्याची पण काळजी घेतो की त्या कोंबडीचं अंड आम्ही खायला वापरत नाही. एक काही ठराविक औषधांचे काही 40 दिवस असतात, काही 10 दिवस असतात, वेगवेगळे विड्रॉल पिरियड असतात. हे विड्रॉल पिरियड आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो, कारण गावठी कोंबडी खाण्याचा उद्देश हेच आहे की ऑर्गॅनिक मिळेल कस्टमरला. तर ऑर्गॅनिक आपण कसं द्यायचं, तर विड्रॉल पिरियड आपण फॉलो करा. गरज नसेल तर अँटीबायोटिक्स देऊच नका कोणत्याही.
ना लहान पिल्लाला ना मोठ्या पक्षीला अँटीबायोटिक जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या. तर आम्ही ज्यांना ज्यांना पिल्लं देतोय ते बऱ्यापैकी त्यांना हे सांगणं असतं की औषधं द्यायची नाहीत, गरज असेल तरच द्यायची. आमच्याबरोबर जी जोडली जातात ते बिना औषधाचं हे अशा पद्धतीनं कोंबडी पालन करतात. एकही कोंबडी आजारी नाही किंवा कुठली अशी झुरत पण नाही. आणि दुसरं म्हणजे मला कोंबड्या आवडल्या का, तरी तर सगळ्या फ्रेश कोंबड्या आहेत. कोंबड्यांना एकदम पिस वगैरे चमकदार आहेत. आणि सरांना कोणताही अनुभव नव्हता. असं नाही की ते खेड्यातले शेतकरी आहेत, म्हणजे गावठी लोक असतात त्यांना शेळ्यांचं माहिती असतं, कोंबड्यांचं माहिती असतं. तर सरांचं सर्व म्हणजे शिक्षण मुंबईला झाले, त्यांचं बालपण मुंबईला झालं. बोलण्यावरून तर तुम्हाला समजलं असेल शिक्षण पण चांगलं झालंय, चांगले सुशिक्षित आहेत. तरीसुद्धा एवढं चांगलं कोंबडी पालन केलं. आमचं अधूनमधून बोलणं असतं तेव्हा मी पण म्हणत असते की एकदम चांगलं नियोजन आहे. आणि आयडिया स्वतःच्या वापरतात. आम्ही प्रत्येक वेळी सांगत असतो स्वतः आयडिया वापरा आणि स्वतः जरा म्हणजे करायला बघा, दुसऱ्यावर डिपेंड न राहता. तर सरांनी त्या पद्धतीने इथं सगळं नियोजन केलेलं आहे, ते आम्हाला आवडलं. तर हे अशा पद्धतीने नवीनच कोंबडी पालक असून सुद्धा चांगले करतात. बरेच जण आता असे आहेत आमच्या बरोबर की नवीन असून पण त्यांनी एकदम छान केलं बिना औषधांचं. तर आपण जेवढं होता होईल एवढं बिना औषधांचं कोंबडी पालन करायचा प्रयत्न करा. तर ह्या साईडला काय केलंय सर तुम्ही? आता इथे आम्ही अजोलाचे बेड्स लावले आहेत. थोडी शेवग्याची झाडं आत्ताच आम्ही जस्ट 2-3 आठवडेच झाले यांना प्लांटेशन केलेत. आता त्याला पण आम्ही कुंपण बरोबर घातले, कारण आमची ते माकडांचा त्रास असतो. माकड येऊन पूर्ण पाला खाऊन टाकतात, मग काहीच उरत नाही. म्हणून त्याला कुंपण प्रॉपर करावं लागतं. इथे आपण बघू शकता अजोलाचे बेड आम्ही लावलेले आहेत. काही वेळ अगोदर आम्ही मागवलेले अजोला पण ते राहिले नाही, म्हणून आम्ही सरांकडून थोडा अजून अजोला मागून घेतला. ते आम्ही इथे टाकला, तर तो चांगला वाढला. आणि मध्ये ह्याला परत बांधण्यासाठी आम्ही जेव्हा हे सर्व उघडलं तेव्हा नकळत काही कोंबड्या आतमध्ये शिरल्या आणि पूर्ण अजोला खाऊन टाकला, पूर्णचा पूर्ण अजोला. आता हे थोडाफार अजोला उरलाय, तोच आता आमच्याकडे आहे आता सध्या. आणि त्याचं पण आता ग्रोथ होणार आहे. आता आपण बघू शकतात ग्रोथ पण थोडी थोडी झाली आहे. हे अजोला आम्ही सॉइललेस पद्धतीमध्ये करतोय, ज्याच्यामध्ये फायदे असे असतात की तुम्हाला सारखं सारखं क्लीन करायची गरज लागत नाही. त्याच्यामध्ये शेण जे कधी कधी अवेलेबल होत नाही, काही ठिकाणी अवेलेबल असतं, काही ठिकाणी नसतं. तर आपण हे सॉइललेस पद्धतीमध्ये करतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही फर्टिलायझर किंवा एक सेंद्रिय खत आपण ज्याला म्हणतो, एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणतात, ते पण आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. ह्याच्यामध्ये इथं एवढी झाडं आहेत म्हणजे थोडक्यात म्हणजे जंगलच आहे. चिपळूण बऱ्यापैकी जंगल, कारण आम्ही सगळ्या जंगलातनं फिरत आलोय. तर इथं आजूबाजूला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? कोंबड्यांना काय त्रास होतो म्हणजे जंगली प्राणी म्हणा किंवा झाडावर चढून कोंबड्या बाहेर वगैरे जाणे, असला काय प्रकार आहे? आता कोकण किंवा आपण दुसरी कोणतीही जागा म्हटली जिथे जंगल आलं तिथे 100% काही ना काही जनावरांचा प्रॉब्लेम येतोच येतो. उदाहरणतः मंगूस, जंगली कुत्रे, बिबट्या, घार असेल आणि इतर काही साप वगैरे त्यांचा प्रॉब्लेम येणारच येणार, विंचू वगैरे असेल. पण आपल्या इथे फार्मवरती कोंबड्या ह्या सापाला आणि विंचूला खाऊनच टाकतात, मारून टाकतात. राहिली गोष्ट मंगूसची, तर मंगूससाठी आपण प्रॉपर कंपाऊंड जाळी लावून घेतली आहे, ज्याच्यामुळे मंगूस आतमध्ये शिरत नाही, त्यामुळे त्याचा त्रास होत नाही. आणि जर चुकून जर शिरला तरी आपली काजू आहेच राखणदार आपल्या फार्मची, तर ती काळजी घेते त्या गोष्टीची. आणि दुसरी गोष्ट घारीचा प्रॉब्लेम. तर घारीसाठी आम्ही काय केलं आहे की अधूनमधून आम्ही जेव्हा पाऊस जेव्हा जास्त असेल किंवा जेव्हा त्यांना जास्त जागा मिळते की बाबा अटॅक करण्यासाठी, तर तेव्हा आम्ही एक रिबिन येते, ती रिबिन फिरवतो. नाहीतर काही वेगवेगळे प्रकार आम्ही आता इथे काय करणार, एक मांडव घालणार आहोत, व्हेजिटेबल म्हणजे भाजी वगैरे त्याच्यावरती लावणार आहोत आम्ही, जेणेकरून त्यांना एक सावली पण मिळेल, त्यांना भाजी पण मिळेल, प्लस त्यांना घारीपासून संरक्षण पण मिळेल. ह्याचं पण काम आम्ही लवकर सुरुवात करणार आहोत. ह्या साईडला पण एक कोंबडा आहे. हो, आपण एक आमचा ब्रीडर कोंबडा आहे, ह्याला पण आम्ही वेगळं ठेवले, सध्या चांगली काळजी घेतो आम्ही एका त्याला. साईडला सांभाळल्यामुळे चांगला दणकट पण झालाय. बरोबर. त्याला आम्ही व्यवस्थित आहे. हो, आम्ही एक रोटेटिंग पद्धतीमध्ये ह्यांना बाहेर सोडतो, आत बाहेर करतो. एक आठवडा एक दुसरा ब्रीडर असेल, तर दुसऱ्या आठवड्याला दुसरा ब्रीडर असेल. त्याच्यामुळे काय होतं, एक फार्ममध्ये व्हरायटी पण चांगली राहते आणि आपले ब्रीडर पण हेल्दी राहतात बऱ्यापैकी. तर हे सिक्रेट आहे चांगल्या ब्रीडिंगचा. तर आपल्या ब्रीडरला आपण हेल्दी ठेवा, चांगली काळजी घ्या. बॉडी बिल्डर बनवलाय सरांनी. तर अशा गोष्टी असतात की आपल्याला शिकायला मिळतात आणि ते आपण शिकल्या पाहिजेत. जिथून आपण काय चांगलं दिसेल ते शिकलं पाहिजे. सरांनी चांगल्या आयडिया वापरून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जाळीची उंची तुम्ही एवढी म्हणजे छोटीच केली, कोंबड्या अशा उडून जात नाहीत का बाहेर? आम्ही जाणबुजूनच जायची उंची कमी ठेवली, कारण खर्च कमी राहावा.
कारण हे अननेसेसरी खर्च मला कधी कधी वाटतं की जास्त उंचीची जाळी लावा किंवा एकदमच कमी, तसं नाही. आम्ही एक मीडियम 4 फुटी उंचीची जाळी ठेवली आहे, जेणेकरून कोंबड्या कधी चुकून बाहेर जरी गेल्या आणि बाहेरून कोणी मंगूस किंवा कुत्र्याने अटॅक केला तर ते आरामात उडून आतमध्ये येऊ शकते. बरोबर आहे. समजा उंची आता समजा 10 फूट उंची जरी केली असते आणि झाडावरून जरी कोंबडी गेली, कारण झाडं असल्यामुळे कोंबडी जातेच बाहेर, 100%. बाहेर गेल्यानंतर तिला आत यायला पाहिजे, आत यायला मिळत तर आत नाही यायला पाहिजे, तिचं काम संपलं तिकडच. म्हणून हे सरांनी असं कमी उंचीचं केलंय. आणि मग दुसरं गोष्ट म्हणजे तिथं खायला असेल, आपल्या फार्मवर जर खायला असेल तर बऱ्यापैकी कोंबड्या बाहेर जात नाही. बरोबर. जेव्हा त्यांना खायला भेटत नाही तेव्हाच त्या बाहेर जातात. हो, म्हणून आता आम्ही खाद्य वगैरे नियोजन चांगलं असेल तुमचं तर कोंबड्या जाणार नाही कुठेही. खाद्य आणि पाणी त्यांना पाहिजेच, ते असेल तर ते कुठेही जाणार नाही. सर्व बाहेरचे पण कोंबड्या आपल्याकडे येतील तर खाद्य वगैरे चांगलं असेल आपल्या इथे. आणि आपण बघू शकतो कोंबड्या पण चांगल्या खूप वरती एक 10-10 फूट 15-15 फूटपर्यंत पण वरती जातात, झाडावरती जाऊन बसतात. कारण आता ते उड्या मारून बाहेर जातात जाळीच्या. जर बाहेर कोणता जीव मंगूस असेल त्यांनी हल्ला केला तर ते आरामात उडून आतमध्ये पण येतात, पण मंगूस आणि कुत्रा आतमध्ये येऊ शकत नाही. म्हणून खर्च कमी करण्यासाठी आम्ही 4 फूट किंवा जास्तीत जास्त 5 फूट पर्यंत जाळी करू शकतो. तुमचं काय नियोजन आहे? त्रास काय होतो का? पाऊस कोकण म्हणला तर पाऊस येणारच, पावसाचं प्रमाण भरपूर. तर पावसासाठी आम्ही काय केलं, एक पडदे तर आम्ही पूर्ण खालपर्यंत लावलेत. कारण याच्या पाठीमागे आपण बघू शकता आम्ही चिऱ्याची भिंत वगैरे नाही केली, आम्ही पत्र्याची भिंत केली, जेणेकरून आपला खर्च वाचतो. आपण बघू शकता ते पत्र्याची भिंत केली. आणि पाऊस असल्यामुळे आम्ही उंची पण जास्त ठेवली आहे. बरेच ठिकाणी पोल्ट्रीवाले असे करतात की त्यांची भिंतीची उंची एवढीच ठेवतात, 1-2 फूटच्या आसपास 2-2.5 फूट ठेवतात. पण आमच्या इथे पाऊस जास्त असल्यामुळे आम्ही उंची पण जास्त ठेवली आणि ताडपत्री पण चांगली लावली आहे, जेणेकरून पाणी आतमध्ये येऊ नये. आणि आपण बघू शकतो की आपल्या फार्मची दिशा पण उत्तर दक्षिण ठेवली आहे, जेणेकरून सकाळी जेव्हा ऊन येतं आणि पडदे खाली असतात ते ऊन शेडच्या आतमध्ये पडून शेडचं निर्जंतुकीकरण होतं. म्हणजे विष्ठा असेल ती सुकून जाते लगेच, माती तर आहेच, पण काही किटाणू असतील, काही असतील विषाणू, ते त्या सूर्याच्या किरणाने मरून जातात. तर ते जे ब्रॉयलरचं आपण जे बोलतात पूर्व पश्चिम, ते फक्त ब्रॉयलर किंवा बंदिस्त कुक्कुटपालनासाठी खूप चांगले आहे. पण मुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उत्तर दक्षिण ही दिशा सर्वात चांगली आहे शेडसाठी. तर इथं जे दिसतंय ना तुम्हाला बऱ्यापैकी आतमध्ये वगैरे शेडमध्ये बघितलं आपण, ते सरांच्याच आयडिया त्यांनी स्वतःच केलेत. म्हणजे साहित्य पण त्यांच्याकडे सगळं स्वतःचं आहे. जसं आमच्या फार्मवर कसं आमचं सगळं स्वतःचं ना आम्ही करतो, तसं सर एकटेच करता सगळ्या गोष्टी. त्यांच्याकडे वेल्डिंग मशीन वगैरे किंवा काय काय साहित्य लागतं ते सगळं. तर हे काय आहे सर, हे कोणी तयार केलं, कशाची पण माहिती द्या. हे थोडंफार प्रमाणामध्ये मीच वेल्डिंग केली याच्यावरती, आणि काही आमचे फॅब्रिकेटर आहेत दत्ताराम म्हणे, त्यांनी केले. तर आपण ह्याला एक हायड्रोफोनिक जे चारा आपण उगवतो त्याचा हा सेटअप तयार केला. त्याचे हे ट्रेज आहेत. आता हे असे बनवलेत की आपण हे कधी पण काढू शकतो आणि कधीही लावू शकतो. एकदम इझी पद्धतीमध्ये केले. आपण बघू शकता हे याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये अडकवायचं, रेडी, कधी पण काढा, कुठे पण घेऊन जा तुम्ही. आणि याच्यावरती जास्त वजन नसल्यामुळे आपण हे एवढं हलते आपल्याला दिसते, पण ह्याचा काही त्रास होत नाही. याच्यावरती बघा लोड टाकला तरी पण काय तुटणार नाही. वेल्डिंग चांगली असली पाहिजे. आणि हे याच्यावरती स्प्रिंकलर सिस्टम लावून, त्याला मोटर लावून, ह्याच्यावरती पाणी फवारणी करून याच्यामध्ये आम्ही हायड्रोफोनिकचा चारा तयार करणार आहोत, ज्याला नंतर आपण बारीक कट करून आपण कोंबड्यांना देऊ शकतो, ज्याच्यामुळे आपलं खाद्य खर्च वाचतं. आणि हे आम्ही बघू शकतात, ह्याला आम्ही एक आवाज निघतो याच्यामध्ये एक कार्बाईडचा तुकडा असतो, तो आम्ही टाकतो आणि थोडंसं पाणी, आणि पाठी हा लायटर लावून याच्यामध्ये आवाज करतो, ज्याच्यामुळे माकडं पळून जातात लांब. हे काय, हे आम्ही बॅचकी, हे पण माकडं वगैरे त्यांना पळवण्यासाठी किंवा आंबे तोडण्यासाठी आम्ही वापरतोच गावी आपल्या. हे लहानपणी बघितलेलं होतं हे असलं, इथं आज बऱ्याच वर्षांनी बघितलं. आणि दुसरं म्हणजे सरांनी हे पण केलेलं, सोलर पण बसवलेलं आहे, त्याबद्दल माहिती सांगा. हो, आपल्या इथे कसं मेन रोडपासून थोडंसं आतमध्ये असल्यामुळे आमच्या इथे लाईटीचं कनेक्शन नसल्यामुळे तर आम्ही सोलर बसवून घेतलं आहे, जेणेकरून आपल्याला कंटिन्यूस लाईटची सप्लाय मिळतो. सकाळी सोलरवरती चालतं आणि रात्रीच्या वेळी एक इन्व्हर्टरवरती आपलं पूर्ण सिस्टम चालतो पूर्ण फार्मवरती. म्हणून आपल्या इथे लाईटीचा कधीच प्रॉब्लेम होत नाही, ब्रूडिंगला पण प्रॉब्लेम होत नाही, आणि तुम्हाला खूप कमी खर्चामध्ये पण मिळू शकतो. एक चांगल्या कंपनीचा घेतला तर तुम्हाला त्याची सर्व्हिस पण चांगली मिळेल, लाईफ पण चांगली मिळेल, आणि खूप चांगल्या पद्धतीने चालतो आपला सोलर सिस्टम. आणि तुम्ही हे काय केलं ह्याच्याबद्दल पण माहिती सांगा, कारण आम्हाला हे आलं तेव्हा ना हे आवडलं होतं. तर ह्याचं डिझाईन पूर्ण मीच केलेलं, की फक्त कलर कॉम्बिनेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे. बट हा ए फ्रेममध्ये आम्ही छोटासा एक 10 बाय 10चा एक छोटीशी रूम बनवली आहे. म्हणजे रात्री आपल्याला थांबावं लागतं फार्मवरती, की आपलं पिल्लांची काळजी घेण्यासाठी, पिल्लांना काय आवाज आला, कधी काय आलं तर रात्री लगेच जाण्यासाठी आम्ही एक छोटंसं घर बांधलं आहे. माझं मेन घर थोडं इथून एक 10-15 मिनटं दूर आहे, पण तिथून
अचानक काय झालं तरी ते यायला 15 मिनिटं जाणार, त्यात आपल्याला कळणार पण नाही काय झालं, म्हणून एक छोटंसं घर आम्ही फार्मवरती बनवून घेतलं. आणि हे शेड कशासाठी तयार केले, म्हणजे पुढचं नियोजन काय आहे त्याचं? ओके, तर इथे आम्ही इन्क्युबेटर मशीन बसवणार आहोत आतमध्ये. तर या मशीनमध्ये एक जवळपास 5,000 ते 6,000 अंडी ठेवण्याची क्षमता असेल. ते पण आपलं सोलारवरती चालणार आहे. आणि आपण ती मशीन घरच्या घरीच बनवतो आहे, म्हणजे फॅब्रिकेटर वगैरे बोलवून. का आम्ही कुठून बाहेरून मशीन विकत घेत नाही आहोत, आम्ही स्वतः बनवतो आहे, आम्ही स्वतः डिझाईन करणार आहोत. आणि भविष्यामध्ये पण आम्ही शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आपण ती मशीन कशी देता येईल ह्याच्यावरती पण आम्ही नियोजन करत आहोत. आपण बघू शकता इथे आतमध्ये. आपण बघू शकता इथे आम्ही कोबा जाणबुजून केलाय. आता तुम्ही बोलाल कोबा करायचा नाही, पण इथे कोबा यासाठी केलाय कारण इथे आपण मशिनरी ठेवणार आहोत. इथे कोणतेही पक्षी किंवा कोंबडी काय ठेवायची नाही, आपल्याला मशिनरी, सामान, खाद्याची बॅगं येतात ते सर्व ठेवायला. आता कोबा करायचा उद्देश असा आहे की खालून हुंदीर वगैरे येऊ नये, त्यासाठी कोबा केलाय, जेणेकरून आपल्या खाद्याच्या पिशव्यांना काही त्रास होणार नाही, खाद्य पण आपलं सुरक्षित राहील. अजून काम बाकी आहे का शेडचं? हो, आपण बघू शकतो बरंचसं काम बाकी आहे. हे हळूहळू आपल्या इथे काम होणार, पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल या महिन्यामध्ये. मशीन पण आपली तयार होऊन जाणार आहे या महिन्यात. पुढचं भविष्यात काय नियोजन आहे, म्हणजे तुम्ही आता म्हणजे चांगला बराच मोठा फार्म केलाय, सगळा सेटअप वगैरे चांगला केलाय, तुमचं भविष्याचं काय प्लॅनिंग आहे? भविष्यामध्ये माझी इच्छा आहे की भक्ती ॲग्रो फार्मने आम्ही सोबत काम करू अशी इच्छा आहे आमचीच. प्लस त्याच्यावरती पण आपण बोलूच नंतर. आणि इथे अंडी उत्पादन जे आम्ही अंडी उत्पादन होतील त्याच्यावर पिल्लं उत्पादन करू, ते आम्ही शेतकऱ्यांना कमीत कमी दरामध्ये आपण जेवढं देता येईल तेवढं आम्ही देऊ त्यांना, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा हो. आणि शेतकऱ्यांना फायदा झाला की या देशाची प्रगती होणारच. आणि कसं आहे, आता बऱ्याच लोकांना असा विचार येतो की सुशिक्षित तरुण आहे आणि बोलली भाषेवरून पण एकदम स्टँडर्ड मुंबईचं राहणीमान तरी सुद्धा कोंबडी पालन हा व्यवसाय का केलाय? कसं आहे ना, आयुष्यात अशा काही काही घटना घडतात, माणसाला वाटतं की आपण चांगलं खावं, प्रत्येक माणसाला वाटतं चांगलं खावं, पण काहीतरी घटना घडल्याशिवाय होत नाही. तर तशीच सरांबरोबर असं काय झालेलं आहे, ते मी म्हणजे सरांचं पर्सनली आहे. त्याच्यामुळे सर आता इथे एकटे राहतात. आम्ही तर यांना म्हणायचे की जंगलात राहणारे ऋषी आहेत कारण का एकटेच राहतात, फॅमिलीतलं कोण नाही आहे, काजू फक्त सोबत असते. आणि इथं राहून एवढं चांगल्या पद्धतीनं कोंबडी पालन सुरुवातीला भेटलेलं तेव्हा त्यांना आम्ही विचारलेलं, मी ना ज्या ज्या ठिकाणी पिल्लं द्यायला जाते त्यांना प्रश्न विचारतेच की तुम्ही कोंबडी पालन का करता, हे करायचं का ठरवलं. तसाच प्रश्न सरांना केलेला, तेव्हा त्यांनी त्यांची सगळी हिस्ट्री आम्हाला सांगितली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाने चांगलं खावं, म्हणजे अँटीबायोटिक फ्री असावं, बॉयलर खाऊन वगैरे माणसांची काय हालत झाली सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांना स्वतःला तर खायचं आहेच हेल्दी, प्लस दुसऱ्यांना पण चांगलं खायला घालायचं सरांचं म्हणणं होतं. सुरुवातीला सर तुम्ही काय बोलला होता ते सगळं तुम्ही हे सांगा, म्हणजे तुमचं पर्सनली सांगू नका, पण बाकीच्या गोष्टी. आता मी लहानपणापासून मुंबईमध्येच वाढलोय. गावी फक्त एक वर्षातून एकदाच यायचो मे महिन्यामध्ये, जेव्हा शाळेला सुट्टी असायची, ते पण एक आठवड्याभरासाठी किंवा जास्तीत जास्त एक महिनाभर. त्यापुढे गावाशी काय संपर्क नाही, काय नाही. 2010 सालीपासून नंतर मी थोडंफार एक गणपतीमध्ये पण यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे गावची पण एक आवड निर्माण होतीच, थोडीशी गावची आवड होती. पण काही वेळ 2017-18 मध्ये थोडं काही आजारामुळे आपल्याला हॉस्पिटलची पायरी चढावी लागली आम्हाला. तर तेव्हा मला जाणवलं की आपण काय खातोय काय नाही याच्यावरती माझं लक्ष गेलं. तेव्हा मी मार्केटमधून काही ना काही खायची वस्तू आणायचो. तेव्हा मला कळायचं की अंडी चांगली नाही आहे किंवा चिकन जे येते ते एवढं हेल्दी नाही, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स ॲड असतात. त्याच्यामुळे आपल्यावरती जर काही ट्रीटमेंट भविष्यामध्ये करणार आहोत तर ती स्पेसिफिक अँटीबायोटिक आपल्यावर काम करणार नाही. त्याच्यामुळे मी जोर दिला की आपण एक अँटीबायोटिक फ्री किंवा एक नियर ऑर्गॅनिक आपण काही करू शकतो का ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये. तर मी विचार केला एक कोंबडी पालन हा चांगला एक फील्ड आहे, ज्याच्यामध्ये अंडी पण कमी दरामध्ये आपण लोकांना शेतकऱ्यांकडून घेऊन किंवा स्वतः प्रोड्यूस करून आपण लोकांना देऊ शकतो, जेणेकरून जे अँटीबायोटिक फ्री आपण जे अंडी म्हणतो ते लोकांना मिळेल. आता जेव्हा मी मुंबईमध्ये असताना मला जे काय आजारपण झालं तेव्हा अंडी वगैरेचं मी बघितलं. नंतर विचार केला कोंबडी पालनमध्ये यायचा. कोंबडी पालनासाठी मग गावी शिफ्ट झालो मी. 1.5 वर्ष झाला मला इथे येऊन. 2022 साली मी आलो जवळपास. आणि त्याच्यानंतर मी इथे हळूहळू प्रयोग करून शिकून सरांकडून पण मी ट्रेनिंग घेतली. नंतर गोरेगावमध्ये पण ट्रेनिंग घेतली मी. त्याच्यानंतर हे प्रॉपर सेटअप मी इथे तयार केला. आणि त्याच्यानंतर आता हे सरांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्यच नसतं. सरांनी पण मार्गदर्शन बरंच केलंय. त्याच्यानंतर जाऊन आपला फार्म एवढा मोठा डेव्हलप झाला इथे. बरं, आता हे झालं हेल्दी खाणं झालं, हेल्दी दुसऱ्याला खाणं देणं सगळं झालं, पण ह्याच्यातून कमाई काय, म्हणजे तुम्ही उत्पन्न तर घेतलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यातून उत्पन्न
तुम्हाला आहे का, किंवा आतापर्यंत किती कमाई केली, किंवा भविष्यात काय आहे? हा. म्हणजे असं तुम्हाला बऱ्याच लोकांना वाटतं ना कोंबडी पालनातून काही कमाई नाही, त्याबद्दल तुम्ही बोला. आता एक उदाहरण द्यायचं झालं की कोंबडी पालन हा या व्यवसायामध्ये तुम्हाला धीर द्यावाच लागतो. धीर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही. तुम्हाला स्वतःहून या क्षेत्रामध्ये उतरावंच लागेल, मातीमध्ये काम करावं लागेल तुम्हाला. आपण बघू शकतो इथे कपडे आता सध्या चांगले आहेत, पण इतर वेळेला माझे कपडे पूर्ण मातीचे असतात, पूर्ण धुताना रंग वेगळा होतो. आणि राहिली गोष्ट कमाईची. आता सुरुवातीला जेव्हा आपण पक्षी घेतो, लहान पिल्लू घेतो, एक उदाहरणतः महिन्याभराचा आपण पिल्लू घेतला, तो मोठा होईल एक 5-6 महिन्यानंतर. 5-6 महिने झाले की मग त्याचं अंडी उत्पादन चालू होईल. तोपर्यंत त्याच्या अगोदर 6 महिन्याच्या अगोदर काही कोंबडे जे आपल्याला नको असतील ते आपण विकू शकतात. ते तोपर्यंत आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं. नंतर पुढचे 6 महिने झाले की नंतर पुढे एक वर्षभरपर्यंत त्याच्याकडून अंडी घेऊन पिल्लं काढायची आणि आपला स्टॉक वाढवत जायचा. वर्षभर झालं की आपलं कंटिन्यूस रोटेशन आपलं चालू होऊन जातं, ज्याच्यामध्ये आपण पिल्लू पण विकू शकतात, कोंबड्या विकू शकतात, अंडी विकू शकतात. जेणेकरून आपलं रोटेशन कंटिन्यू चालू असतो. नंतर आपली विष्ठा जी काय जमा होते शेडमध्ये ती आपण खत म्हणून विकू शकतात. नंतर भाजीपाला आपण आपल्या फार्मवरती लावू शकतात, जेणेकरून ती भाजी आपण कोंबड्यांना पण देऊ शकतो, घरी पण खाऊ शकतो. जागा जास्त असली तर ते आपण बाहेर पण विकू शकतो. तर उत्पन्नाचे स्रोत भरपूर आहे. त्याच्या कोंबडी हा जोडधंदा नसून मेन धंदा पण आपण हा करू शकतो. तर हे आता तुम्ही कोंबड्या पण बघितल्यात, आपल्या कशा फ्रेश कोंबड्या आहेत. बऱ्याच म्हणजे आम्ही ज्यांना दिलं सगळीकडे कोंबड्या वगैरे व्यवस्थितच आहे. सगळ्यांचं उत्पन्न सुरू झालेलं आहे. इथं जवळ होतं म्हणून इथं आलोय आणि त्यांचा तो व्हिडिओ पण केलाय. सरांची पण इच्छा होती की मी फार्म केलाय, या भेटायला तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. तर हे अशा पद्धतीने काम करा. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.